आज मी चक्क दुसऱ्यांच्या रूमवरती जाऊन जेवण बनवलं आणि हेच ते टेस्ट करत होते. का ते मी तुम्हाला पुढे सांगते. हॅलो गाईज, मी साक्षी. वेलकम बॅक टू माय बडबड. आमचा गॅस लीक झालेला, त्यामुळे मी सगळं सामान भरून दुसऱ्यांच्या रूमवरती जाऊन जेवण बनवणार होती. आणि माझ्या रूममेटची खास फरमाईश होती तर दीदी खिचडी तूच बनवायची. त्यामुळे आम्ही सगळं सामान कापून चिरून सगळे मसाले तेल घेऊन ते रूमवरती गेलो. आणि तो गॅस मला तिथे चालवता येत नव्हता, म्हणून माझ्या रूममेटनी तो मला पेटवून दिला आणि मी सगळं सामान बाहेर काढलं. आणि मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते मी ती कशी बनवली. आणि तिला तांदूळ धुवून आणायला सांगितलेले. जर तुम्ही बॅचलरमध्ये राहिला असेल तर हा मुमेंट तुम्ही नक्कीच जगला असेल. म्हणजे अशी फजिती प्रत्येक बॅचलरची होतीच, अशी दुसरी कोणतीही. पण फजिती बॅचलर्सची खूप होती आणि ते खूप जुगाड लावतात त्यानं पण. म्हणजे दे आर सर्वायवर्स गाईज, मी ऑल्सो. तर मी ते सगळे खडे मसाले ॲड केले, त्याच्यात कांदा टाकला आणि मीठ टाकलं. आणि मीठ जर आपण अगोदर टाकलं तर कांदा लवकर शिजतो. आणि त्यामध्ये टोमॅटो टाकला आणि त्यानंतरनं मी वाटाणा आणि बटाटा टाकला त्यामध्ये. आणि सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्याच्यामध्ये एव्हरेस्ट टाकला. एव्हरेस्ट माझा फेवरेट मसाला आहे गाईज, मी तो कशामध्येही टाकते. तर मी खिचडीमध्ये तर तो कंपल्सरी माझ्यासाठी. आणि मग हळद मसाला टाकला. त्यानंतरनं तांदूळ टाकले आणि तांदूळ टाकल्यानंतरनं ते सगळं एकजीव केलं आणि थोडा वेळ त्याला वाफवून दिलं, तो मसाला व्यवस्थित शिजेपर्यंत. आणि त्यानंतरनं मग त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि त्यानंतरनं थोडीशी वाट बघितली ते शिजेपर्यंत. पण माझ्याकडनं काय वेट होत नव्हता, मग मी परत सारखं जाऊन त्याला उघडून बघायची. कारण की तो गॅस चालवणं माझ्यासाठी खूपच नवीन होतं आणि त्यात पण आम्ही 3 जणींसाठी इतका भात बनवत होतो का ते दुसऱ्या दिवशी आम्हाला खाता यावा म्हणून. तर आम्ही तो भात बनवला आणि परत आपल्या पिशवीमध्ये टाकलं, सगळं सामान व्यवस्थित टाकलं आणि घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर मी दुकानातनं व्हील्स घेतले, पण ते काही चांगले टेस्ट केले नाही खिचडीसोबत. आणि खिचडी खूप छान झाली होती. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. थँक्यू.